सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। अतिरेक्याला पकडावं तसं वांगचुक यांची धरपकड केली। भाजपच्या अंगात प्रभू श्रीराम यांच्याऐवजी सैतान घुसलाय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। काय जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले, चादरी बिदरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेले। तो दीपके तिकडे बसलाय, त्याला पण मारहाण केली, त्याच्या अंगावर शाई फेकली। आणि ज्या पद्धतीने सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हेच विचारलं की श्रीराम आहे काय झाले? ज्या भाजपनी तुझ्या नावाने मतं मागून सत्ता मिळवली, त्या भाजपच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा आत्मा घुसलाय की काय? आणि थेट जाऊयात, गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, ठाकरे बंधू पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत। यावेळी कारण वेगळं आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। आजचा हा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे आणि किती महत्त्वाचा ठरणार आहे? आपण जर बघितलं तर आजच्या या आंदोलनाला विशेष महत्त्व आहे, कारण का हे शिवतीर्थावर होणारं आंदोलन आहे आणि शिवतीर्थावरच्या अशा एकत्र आंदोलनाला दोन्हीही ठाकरे एकत्र पहिल्यांदाच येताना पाहायला मिळत आहेत। आणि विषय जो सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो सोनम वांगचुक यांचं जे उपोषण सुरू आहे, जे हॉस्पिटलमध्ये हे उपोषण सुरू आहे, या सर्व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे सगळे जे ठाकरे आहेत ते एकत्र येत आहेत। आजचे जर या ठिकाणी काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांचं अपील जर बघितलं किंवा सामनामधलं अपील जर बघितलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका अशी घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे की ज्या परिस्थितीमध्ये पाऊस असो, ऊन असो, वारा असो, अशा कुठल्याही परिस्थितीला न जुमानता भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी भगवं वादळ जे आहे ते शिवाजी पार्कवर दिसलं पाहिजे, अशा पद्धतीचं जे आव्हान आहे ते शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, त्यांना करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि गेल्या काही दिवसापासून या सर्व आंदोलनाला पाठिंबा देत असताना राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र असेल किंवा अमित ठाकरे यांनी त्यांच्या आंदोलनाला दिलेली भेट असेल किंवा उद्धव ठाकरेंकडून वारंवार मांडली जाणारी भूमिका असेल, या पार्श्वभूमीवर आज मुंबईत होणारं हे आंदोलन या ठिकाणी आक्रमक स्वरूपाचं असेल। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, मनसैनिक एकत्र आल्याचं पाहायला मिळतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाच्या वेळेला राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील नेमकी काय भूमिका मांडतात। आणि उद्या जे 20 तारखेला जंतर मंतरवर जे या ठिकाणी देशभरातील लोकांना अपील करून जे आंदोलन केलं जाणार आहे, त्या आंदोलनामध्ये हे सहभागी होत आहेत का, तशा पद्धतीचं सहभागी होण्याच्या सूचना शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील त्यांना देत आहेत का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि ज्या पद्धतीनं राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत तर कदाचित राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलनाला जाण्यासाठीची काय भूमिका घेत आहेत का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं परखड आणि शेलक्या शब्दात टीका करत आहेत, त्यामुळं आजचं जे या ठिकाणी आंदोलन आहे ते एक विशेष असणार आहे। कारण का राज ठाकरे अर्थातच गोविंद आजचं आंदोलन अनेक अर्थाने विशेष महत्त्वाचं ठरणार आहे। आणि राज ठाकरे विशेषतः दिल्ली पोलिसांनी केलेल्या या एकूणच कारवाई संदर्भात काय बोलतात याकडे देखील आज दिवसभर आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी।